50 वर्षांपूर्वी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, आय एम यंग अँड आय हॅव अ ड्रीम. मी तरुण आहे आणि मी स्वप्न पाहतो. मी तरुण आहे आणि मी स्वप्न पाहतो. मी आयुष्यावर प्रेम केलं होतं, मेल्यानंतर पण करत राहीन. आनंद कसा उपभोगायचा हे कुठच्याही पाठशाळेत शिकवलं जात नाही. त्यासाठी मन संवेदनशील असावं लागतं. जगण्याची कला 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 म्हणजे काय असतं? जीवन सुंदर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण हे जाणीवा अशा वृद्धिंगत होतात. आपलं विश्व असं विस्तारत जातं. आपले अनुभव असे समृद्ध होतात. व्यक्ती कधी वाईट नसते, वृत्ती वाईट असते. पण वृत्ती वाईट आहे समर्थन होऊ शकत नाही. वाईट असेल तर ते बदलायला हवं. आई हे आपल्या आयुष्यातलं एक अविभाज्य तीर्थक्षेत्र आहे असतो. आई हा घराचा सुगंध. की तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग, तू नसताना याच घराला रितेपणाचा शाप. राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी, स्वर्ग प्राप्तीचे सौख्य मिळे मज तुझ्या पावलांपाशी. तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय, जन्मोजन्मी तूच असावीस प्रेमळ माझी माय. आणि आयुष्य भावनांचा उत्सव आहे. आयुष्य संवेदनांचा उत्सव आहे. आपल्याला फक्त या हृदय से त्या हृदय पोचवता आलं पाहिजे. पैसा अडका 4 दिवस, त्याच्या पायी नको माजू. पैसा अडका 4 दिवस, त्याच्या पायी नको माजू. आणि मोठ्या पुढे वाकायला चुकून सुद्धा नको लाजू. सगळं सांगितलं. एक महत्वाची गोष्ट राहून गेली रे. एक गोष्ट राहून गेली. मोठा हो, महान हो, पण अदन मदन सारं विसरून माझ्यासाठी लहान हो. आणि माणूस कळला तर माणसात दुरावाच राहणार नाही. कुटुंबातच आज पाहतो. आता इथे मला माहिती नाही, इथे तर मला फार सुसंस्कृत आणि रसिक सुजाण माणसं दिसत आहेत. पण आज मुंबई पुणे सारख्या शहरात मी पाहतो माणूस माणसापासून दुरावत चाललाय. एका घरात राहून आठवतं एकदा मला लागलं होतं, तुझ्या डोळ्यात अख्खं आभाळ रात्रभर जागलं होतं. आठवतंय दिलं होतं एक वचन, पृथ्वीवरती कुठेही जा करीन तुझी पाठराखण. पृथ्वीवरती कुठेही जा. बाई लगेच विरगळ्या. त्या म्हणाल्या थांब हा, पोळी भाजी तयार आहे तुला वाटत. पण कधी नव्हे ते प्रसंगावधान राखून माझी बायको बाहेरनं ओरडली, हो ती कधीच गेली, असं काय करताय, या वत्सलाबाई येऊन बसल्यात, या ना बाहेर या बाहेर या. म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतू जाय रे. आपण दुसऱ्याला प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम मिळेल. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतू जाय रे. प्रेम म्हणजे गात राहणं, आनंदाचं गोड गाणं. प्रेम म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान होणं. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज होतू जाय रे. कवीला नेहमी एकटे बोलू द्यावे, त्याने बोलत जावे आणि आपण ऐकत राहावे. कवी असतो अक्षरांच्या देशामधला राजा, कल्पनांच्या मखरामध्ये बांधत असतो पूजा. कवी असतो अक्षरांच्या देशामधला राजा, कल्पनांच्या मखरामध्ये बांधत असतो पूजा. गावागावात त्याच्या असतात आपुलकीचे वाडे, कैवल्याच्या बागेमध्ये चैतन्याची झाडे. एकदा तरी या देशात स्थायिक होऊन पाहावे, कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवी हळवा असतो, कवी भाऊक असतो. कवी हळवा असतो, कवी भाऊक असतो. आपल्यामधला असूनही तो आपला नसतो. कवी फूल बनतो, कवी मूल बनतो. आपल्याला ही शैशवाची कवी भूल देतो. त्याच्यासोबत आपणही फुलत फुलत गावे, कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवितेतला शब्दन शब्द कवी जगत असतो. कवितेतला शब्दन शब्द कवी जगत असतो. आयुष्यावर प्रेम करा विनवून सांगत असतो. कवी ज्यांना कळतो ते पडतात त्याच्या प्रेमात, तुमच्यासारखे. कवी ज्यांना कळतो ते पडतात त्याच्या प्रेमात. त्यांची कविता होते मग मनातल्या मनात.
कवी सोबत आपणही कविता जगत जावे, कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवी ज्यांना कळतो त्यांना मनापासून कळतो. कवी ज्यांना कळतो त्यांना मनापासून कळतो. ज्यांना कळत नाही त्यांना प्रश्न पडतो. कविता होते कशी आणि कवी जगतो कसा, सारी दुःखे पचूनही कवी हसतो कसा. कवी समजून घेण्यासाठी कविता व्हायला हवे, कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. त्याने बोलत जावे आणि आपण ऐकत राहावे. कवीला नेहमीच आवड, मैं जिंदगी से प्यार करता हूँ. आणि माझी आयुष्य जगण्याची एक फिलॉसॉफी आहे. मला असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे हे ज्यांना कळतं त्यांना ती कविता वाटते, ज्यांना कळत नाही त्यांना तो निबंध वाटतो. मी एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगतो. तुमचा अंतस्वर आनंद शोधणारा आनंद यात्री असावा लागतो. आनंद ही वृत्ती आहे, व्यक्ती नव्हे. ती तुमच्या रक्तात असावी लागते. आणि त्याहूनही महत्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती भेटते तेव्हा जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची वेळ तुमच्यावरती येते तेव्हा तुमचे मसल्स डेव्हलप होतात ना. म्हणतो की दुःखांना नाकारू नका, दुःख तुम्हाला जगायला शिकवतात. माझा अंतस्वर जो आनंदाचा होता जगण्याचा या प्रतिकूल परिस्थितीत, डार्विनचा जो सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, फिट राहिलं पाहिजे मनाने, शरीराने, वृत्तीने. आपण विनाकारण जाणीवांच्या खिडक्या बंद करून घेतो. आपण विनाकारण संवादांचे दरवाजे बंद करून घेतो. आपण आनंदाने जगायचंच नाकारतो. आपण माणसाला माणसासारखं भेटायचं नाकारतो. तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा, मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा. शब्द वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. तुझ्यात मी अन मनात माझ्या तुझीच संवेदना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विण तू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो. जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे नि माझे अभंग नाते चिदानंद चिदघना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझा वंश मी चिरंजीव अविनाशी. तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. अस्तित्वाची तुझ्या वाहते देहातून चेतना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मी एक जबरदस्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक मनोवृत्ती असलेला माणूस आहे. त्याने जेवढी दुःख दिली ते सोसण्यासाठी तेवढंच बळ पण दिलं. म्हणजे माझीच एक कविता असं म्हणतो की देण्याजोगं होतं ते सारं दिलं आहेस. उणीवेची जाणीव आता होऊ देऊ नकोस. पूर्णत्वाचा प्रवास पूर्ण होण्याआधी दैवत्वाचा स्पर्श होऊ देऊ नकोस. दुःख दिलंस दे, डोंगरा एवढं दे, पण ते पेळण्या एवढी ताकद सुद्धा दे.